नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आजचा तुमचा इंग्लिश या विषयाचा स्टेट बोर्डचा आज तुमचा पेपर झालेला आहे, जो अतिशय एकदम सोपा होता. तर याचे आपण जे अपेक्षित आन्सर की आहे ते आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओला सुरुवात करू. बघा, इथं पहिला प्रश्न काय दिला होता, डू ॲज डायरेक्टेड आहे, त्याच्यापैकी कोणते चार सोडवायचे होते. एकदम सोपे होते. बघा इथे शब्द इथं काय यायला पाहिजे, LIGHT लाईट. त्याच्यानंतर इथं FOCUS फोकस. इथं हॅबिटची स्पेलिंग येते HABIT. आणि चौथा येतो आपले STICK स्टिक. तर हा प्रश्न होता तुम्हाला 2 मार्कला. हा प्रश्न तुम्हाला तुमचा सुटायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर बघा, दुसरा आहे तुमचा, बघा, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला सिक्वेन्स लावायचा होता. तर पहिलं कोणतं येतं पहा. तर बघा, पहिलं येतं तुमचं, इथं बर्ड्स येतं, त्याच्यानंतर गार्डन, त्याच्यानंतर रोज आणि त्याच्यानंतर ट्रीज येतं. त्याच्यानंतर खालचं बघा तुमचं येतं टेस्ट येतं, त्याच्यानंतर ट्रीटमेंट, त्याच्यानंतर ट्रबल येतं, त्याच्यानंतर येतं ट्रूथ येतं. तर पुढचा प्रश्न पहा. पंक्च्युएशन द फॉलोइंग सेंटेन्सेस, पंक्च्युएट करायचं होतं. आता हे जे वाक्य दिलं तुम्हाला, हे तुमचे डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेले वाक्य आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बरोबर पंक्च्युएशन मार्क्स ॲड करायचे होते. तर इथं बघा, पहिल्या याच्यामध्ये कुठं काय लागते बघा. तर शी, यस हे इथं कॅपिटल असायला पाहिजे. त्याच्यानंतर क्राईड नंतर काय कॉमा येईल आणि पुन्हा इथे डबल इनवर्टेड कॉमा चालू होईल. त्याच्यानंतर आरची स्पेलिंग ए कॅपिटल असायला पाहिजे, कारण की डायरेक्ट स्पीचमधलं रिपोर्टेड स्पीचमध्ये वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटर नव्हते. त्याच्यानंतर क्रेझी नंतर येतं क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर डबल इनवर्टेड कॉमा क्लोज यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, इथं टी कॅपिटल द टीचरचं, त्याच्यानंतर टीचर सेड, त्याच्यानंतर सेड नंतर कॉमा नंतर डबल इनवर्टेड कॉमा, लेट्स नंतर टी नंतर ॲपॉस्ट्रॉफी आहे. त्याच्यानंतर स्टार्ट टू डेज, वाय नंतर ॲपॉस्ट्रॉफी, त्याच्यानंतर लेसन नंतर डबल इनवर्टेड कॉमा क्लोज येतं. त्याच्यानंतर बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. म्हणजे इथे एक मोठा शब्द दिला आहे, तर या शब्दामधून तुम्हाला कमीत कमी 3 लेटरचे 4 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द दिला आहे. तर बघा, टाईम एक येतं, त्याच्यानंतर येतं बघा 10 येतं, मेन येतं, त्याच्यानंतर येतं बघा, आणि त्याच्यानंतर राईज हा एक शब्द येतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. सो राईट द रिलेटेड वर्ड्स शोन इन द एक्झाम्पल. बघा, इथं रिलेटेड वर्ड्स काय लिहू शकतो आपण. क्लेवरसाठी येतं बघा, ब्रिलियंट येतं. बघा इथं काय म्हणले, स्टुडंट हे नाऊन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला इथं दिलं आहे एक ॲडजेक्टिव्ह दिलं आहे क्लेवर नावाचा. तर इथं स्टुडंट या नामाशी आपल्याला ॲडजेक्टिव्हस लिहायचे आहेत. तर इथं काय काय घेऊ शकतो, ब्रिलियंट घेऊ शकतो, इंटेलिजंट घेऊ शकतो, अजून काय घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर क्लेवर इथं दिलेलं आहे, रिच स्टुडंट, पोअर स्टुडंट, किंवा अजूनही घेऊ शकतो. बघा इथं स्टुपिड, फुलिश, यापैकी काही ॲडजेक्टिव्ह तुम्ही वापरायला पाहिजे होते. पुढचा प्रश्न पहा, इथं काय दिलं इथं. तर समोरचा प्रश्न बघा, इथं काय आहे. इथं बघा वर्ड चेन आहे वर्बची. तर याच्यापासून आपल्याला लास्टच्या लेटरपासून आपल्याला क्रियापदाची चेन तयार करायची आहे. बघा इथं त्यांनी दिला ग्रो नावाचा. ग्रोच्या शेवटी येतं डब्ल्यू. तर डब्ल्यूपासून आता क्रियापद इथं बघा वर्क येतं, केपासून किल येतं, एलपासून लिसन येतं. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न पाहू. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी अफ्रेड. आता टू बी अफ्रेड म्हणजेच काय, कशाच तरी भीती असणे. तर याचा आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा होता, टू बी अफ्रेड ऑफ. आपण वाक्य काय घेऊ शकतो बघा, आय एम अफ्रेड ऑफ घोस्ट. मला भूताची भीती वाटते. पुढचा प्रश्न, ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. आता प्रिफिक्स म्हणजेच काय, शब्दाच्या अगोदर लागणारे, आणि सफिक्स म्हणजेच काय, शब्दाच्या नंतर लागणारे. बघा इथं काय दिलं. आता इथं मॅनेजला आपण मॅनेजमेंट करू शकतो सफिक्स लावून. त्याच्यानंतर काइंडचा आपण काइंडनेस करू शकतो सफिक्स लावून. पुढचा प्रश्न, मित्रांनो, तर हे पॅरेग्राफ चालू झालेत बघा, टेक्स्च्युअल पॅसेज आहेत. क्वेश्चन नंबर 2. तर इथं बघा, डायरेक्ट उत्तर सांगतो मी तुम्हाला. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, बरोबर आहे, ट्रूथ आहे. त्याच्यानंतर ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, बरोबर. द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट, फॉल्स आहे, ते त्याचे तुकडे करत होते. त्याच्यानंतर द सन वॉज नाऊ डिसेंडिंग द स्काय, डिसेंडिंग नाही असेंडिंग आहे, हे सुद्धा फॉल्स आहे. पुढचा प्रश्न, कंप्लीट द वेब डायग्राम. आता जेव्हा यंग सिगल तिथं होता ना, तर त्याची फॅमिलीचे काय ॲक्शन्स होते आपल्याला सांगायचे होते. तर इथं काय म्हणले, हिज फादर, व्हॉट वॉज हिज फादर डुईंग, त्याचे वडील काय करत होते. बघा इथं त्यांनी दिले, हां बघा इथं काय दिलं त्यांनी, हिज फादर वॉज स्प्रेनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, हे फादरसाठी येईल. हिज मदरसाठी येतं बघा, शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हॅम्प ऑन द प्लेट्यू. त्याच्यानंतर येतं बघा, हिज ब्रदर्स अँड सिस्टर, त्याचे भाऊ बहीण काय करत होते.
ते सांगायचं इथं आपल्याला. बघा इथं काय दिलं पॅरेग्राफमध्ये, हे येतं बघा, लाईंग ऑन द प्लेट्यू डोजिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. ठीक आहे. तर समोरचा प्रश्न आहे बघा, मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स बी. शब्दाचे आपल्याला अर्थ सांगायचे. एमध्ये शब्द आहेत, त्याचे मिनिंग बीमध्ये दिले आहेत बघा. स्क्रॅपसाठी येतं बघा, स्क्रॅपसाठी येतं सी येतं, स्क्रॅपचं काय येतं सी. डुझिंगचं काय येतं ए येतं, डुलक्या घेणे. प्लेट्यूचं काय येतं डी येतं. आणि वेटचं काय येतं डायरेक्ट शार्पन येतं. पुढचा प्रश्न, डू ॲज डायरेक्टेड. बघा इथं काय म्हणलं, द साईट ऑफ द फूड मॅडन हिम ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग ॲड करायचं आहे बघा इथं. तर याचं उत्तर येतं बघा. चलो, तर आता पुढचा प्रश्न आहे बघा इथं, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. तर इथं डू ॲज डायरेक्टेड काय म्हणलं, रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मग याचं काय होऊ शकतं उत्तर, ओनली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम, हे उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न, आता हे जे पर्सनल रिस्पॉन्स आहेत तर हे तुमच्या मनानेच लिहायला पाहिजे होते मित्रांनो. याचा आपण मी एक वेगळा व्हिडिओ तयार करेल. सध्या आपण पॅरेग्राफ आणि त्याच्यावरचे जे ग्रॅमॅटिकल आहेत ते आपण सॉल्व करू. तर समोरचा प्रश्न बघा, समोरचा पॅरेग्राफ आहे आपला, हू सेड टू हुम. तर इथं काय येतं बघा, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय ऑर अ बुक. तर हे कोण आणि कुणाला म्हणलं हे आपल्याला सांगायचं. कोण म्हणलं आणि ते कुणाला म्हणलं. तर याचं उत्तर येतं बघा, पहिल्या वाक्याचं उत्तर येतं चाइल्ड लेबर टू कैलास सत्यार्थी. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज माय फॉल्ट, हे कोण म्हणलं बघा. इथं बघा याचं उत्तर दिलं बघा इथं. बघा इथं उत्तर आहे सुदानी चाइल्ड सोल्जर. त्यानं म्हणलं की व्हॉट इज माय फॉल्ट. कोणाला म्हणलं, कैलास सत्यार्थीला. मग इथं उत्तर काय यायला पाहिजे आपलं, इथं उत्तर येतं बघा व्हॉट इज माय फॉल्ट. इथं येतं सुदानी चाइल्ड सोल्जर टू कैलास सत्यार्थी. आता हे प्रश्न बघा, कंप्लीट द वेब डायग्राम आहे. होली प्लेसेस फॉर प्रेयर्स, प्रार्थनेसाठी पवित्र स्थाने कोणती आहेत बघा इथं. इथंच त्यांनी पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. इथं 4 लिहायचे आहेत बघा आपल्याला. कोणकोणते येतात बघा इथं, टेम्पल्स आहे, मास्क आहे, चर्चेस आहे आणि प्रेयर हाऊसेस. हे 4ही आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचे होते बघा. हे 2 मार्काला होता प्रश्न, तर याचे मार्क सुटायला नाही पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू. तर इथं बघा, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. इथं बघा डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच काय, इथं ॲडजेक्टिव्ह लिहायचे पॅसेजमध्ये आलेले. इथं वीकसाठी आलं बघा वन आहे, कुरानसाठी होली कुरान आलं. त्याच्यानंतर व्हायलन्ससाठी ग्रेटर व्हायलन्स आणि रिलिजनसाठी ग्रेट रिलिजन्स. हे शब्द तिथं आपल्याला आलेले आहेत. 2 मार्कासाठी पुन्हा प्रश्न एकदम सोपा. पुढचा प्रश्न, डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड बघा इथं काय म्हणले, ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. बघा डायरेक्ट स्पीचमध्ये याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी इथं 4 पर्याय दिलेत बघा. ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट. वॉटला वॉटर राहणारच आपल्याला कनेक्टर म्हणून, आणि इज जाणार आहे आपलं वॉजमध्ये कन्वर्ट होईल, आणि मायच्या जागी हीज येणार आहे, ध्यानात ठेवा. आणि फॉल्ट इथं तुम्हाला काय क्वेश्चन मार्क वगैरे काय भेटणार नाही. तर याचं उत्तर येतं बघा, ही आस्क्ड मी, क्वेश्चन नंबर बी, ही आस्क्ड मी व्हॉट वॉज हिज फॉल्ट. पुढचा प्रश्न, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. इथं काय म्हणलं बघा, रिराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय, टू नंतर आलेले क्रियापद. टू आणि क्रियापद हे आहे तुमचे इन्फिनिटिव्ह. इथं बघा वाक्यामध्ये कुठं आले, ही वॉज फोर्स टू किल, म्हणजे याला फक्त तुम्हाला अंडरलाईन करायचं होतं वाक्य लिहून. यासाठी 1 मार्क दिला होता तुम्हाला. पुढचा प्रश्न, या पर्सनल रिस्पॉन्ससाठी एक वेगळा आपण व्हिडिओ घेऊ. सध्या आपण ग्रॅमॅटिकल वगैरे चेक करू. पुढचा प्रश्न बघा. चलो, आता पोएट्री सेक्शन आहे बघा. बघा इथं काय झालं, द पोएट सॉ अ लवली गर्ल. लवली गर्ल कुठं पाहिलं, ऑन अ बस. त्याच्यानंतर द पोएट स्टॉप टू बाय, काय खरेदी करण्यासाठी थांबलं होतं पोएटनं, सम स्वीट्स खरेदी करण्यासाठी थांबलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर द पोएट रिक्वेस्ट, कोणाला रिक्वेस्ट करत आहे पोएट, गॉडला रिक्वेस्ट करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, द लवली गर्ल इन अ बस वॉर क्रच, तिनं काय घातली होती, क्रच. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता. पुढचा प्रश्न आहे कंप्लीट द वेब डायग्राम. पुन्हा वेब डायग्राम आहे. द लॅड, द लॅड तो मुलगा, त्या मुलाबद्दल आपल्याला इथं वेब डायग्राम दिली. द लॅड सोल्ड, काय विकला त्याने, स्वीट्स. ठीक आहे. आता इथं बघा, सीम नंतर काय येतं, वॉज नंतर काय येतं आणि हॅड नंतर काय येतं. आता इथं बघा, इथं हॅड नंतर काय येतं, सच ए चार्म. त्याच्यानंतर सीम नंतर येतं सो काम. त्याच्यानंतर अजून आहे बघा एक, तर लास्ट येतं बघा आय एम ब्लाइंड. राईट, आय वॉज ब्लाइंड, द लॅड वॉज ब्लाइंड. पुढचा प्रश्न
बघा इथं काय म्हणले, एनी 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्झाज. एकदम सोपा प्रश्न आहे, सोडवला असेल तुम्ही. पुढचा प्रश्न पाहू. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. बघा यू स्टार्ट डाईंग स्लोलीचं ॲप्रिसिएशन दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, लिहिला असेल तुम्ही. वाटलं सर याचा एक व्हिडिओ आपण तयार करू ॲप्रिसिएशनसाठी. चलो बघा इथं काय टायटल इथं दिलेलंच आहे तुम्हाला, रायटरसुद्धा दिलेला आहे. फिगर्स ऑफ स्पीच तुम्ही नेहमी अलिट्रेशन टाकलं तरी चालतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ॲलिट्रेशन येते, रिपिटेशन येते याच्यामध्ये. चला तर आता पुढचा पॅसेज घेऊ आपण. अनसीन पॅसेज आहे. बघा इथं काय म्हणले, कलाम अर्न अ डिग्री. बघा APJ कलामवरती पॅसेज आला होता. तर इथं डिग्री कशामध्ये त्यांनी घेतली होती, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर DRDO स्टँड्स फॉर. ठीक आहे, बघा इथं ते उत्तर दिलेलं आहे. राईट, इथं उत्तर दिलेलं बघा, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर DRDOचं फुल फॉर्म विचारले, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. हे त्याच्यासाठी थांबतं. त्याच्यानंतर बघा तिसऱ्याचं उत्तर काय येतं, कलाम वॉज ऑफ द SLV-3 द फर्स्ट सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. तर इथं बघा इथं काय म्हणलं, तर इथं बघा SLV काय काय येतं बघा, तर ही वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ द SLV-3, प्रोजेक्ट डायरेक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं काय म्हणलेलं आहे बघा, कलाम सर्व ॲज अ लेक्चरर ॲट. त्यांनी लेक्चरशिपसुद्धा केलेली आहे. तर ते कुठे केलेली आहे लेक्चरशिप, सेव्हरल युनिव्हर्सिटीज. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहू आपण. कंप्लीट द वेब डायग्राम. बघा इथं काय म्हणले वेब डायग्रामसाठी, अवॉर्ड्स दॅट कलाम रिसिव्ड ड्युरिंग हिज लाईफ. इथं काय दिलं बघा, कोणकोणते अवॉर्ड भेटले होते वेब डायग्राममध्ये टाकायचे आपल्याला. इथं 4 दिलेत. कोणकोणते येतं बघा, पद्मभूषण आहे इन 1981, पद्मविभूषण इन 1990, इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन इन 1997 अँड द इंडियाज हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भारतरत्न इन 1997. तर हे 4 अवॉर्ड त्यांना भेटलेले होते. पुढचा प्रश्न, ओके, फिल इन द ब्लँक्स बाय युजिंग सुटेबल फ्रेजेस वर्ड्स. ठीक आहे, इथं पॅरेग्राफमधलेच फ्रेजेस वर्ड्स आलेले आहेत, ते आपल्याला फिल इन द ब्लँकमध्ये हे करायचे. ठीक आहे. बघा इथं काय दिले, हे इथं फ्रेजेस दिले आहेत आपल्याला, या दिलेल्या वाक्यामध्ये टाकायचे. इथं काय येतं बघा, पहिलं येतं बघा, मिस्टर गुणाजी हॅज अ प्रिन्सिपल इन दिस कॉलेज. इथं सर्व्ड ॲज येतं, काय येतं, सर्व्ड ॲज अ प्रिन्सिपल इन दिस कॉलेज. त्याच्यानंतर बघा, द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ इज द ॲटोबायोग्राफी. इथं काय येतं, ॲटोबायोग्राफी. बघा हे येतं. त्याच्यानंतर जे उरले ना ते मूव्ह टू येतं, काय येतं, मूव्ह टू. कुठे येतं बघा, माय टीचर मूव्ह टू इंग्लंड फॉर फर्दर स्टडीज. त्याच्यानंतर खालचं काय येतं बघा, लॉन्च येतं, काय येतं, लॉन्च येतं. बघा काय येतं, इस्रो सक्सेसफुली लॉन्च चंद्रयान-3 मिशन. चलो पुढचा प्रश्न. तर इथं बघा, कलाम रोड सेव्हरल बुक्स. तर याचं इथं काय दिलं, डॉज डायरेक्टेड आहे. WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. बघा इथं काय म्हणले, सेव्हरल बुक्सला त्यांनी अंडरलाईन केले. तर याचं आपल्याला असं क्वेश्चन तयार करायचं की ज्याचं उत्तर सेव्हरल बुक्स यायला पाहिजे. तर याचं उत्तर येतं बघा, हाऊ मेनी बुक्स डीड कलाम राईट. कारण की हे आहे तुमचं सिम्पल पास्ट टेन्समध्ये, तर तुम्हाला HV म्हणून कशाचा उपयोग करावा लागतो, डीडचा उपयोग करावा लागतो. पुढचा प्रश्न, कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. वाक्य काय म्हणलं बघा, बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री इन. म्हणजेच इथं तुम्हाला काय विचारले, सरळ सरळ की पॅसिव्ह वॉईसमध्ये कन्वर्ट करा. त्यांनी तुम्हाला तिथं ऑब्जेक्टिव्ह काढून दिलं बघा, अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम. काय येतं, वॉज अर्न बाय कलाम. पुढचा प्रश्न, समरी रायटिंग आहे, त्याचं वेगळं घेऊ आपण. आता रायटिंग स्किल पहा. इथं रायटिंग स्किल येतं बघा, लेटर रायटिंग. लेटर रायटिंगमध्ये काय दिलं बघा, इन्फॉर्मल लेटर एकदम सोपं असतं लिहायला, ते तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे होतं. बघा इथं तुमचं काय दिलं तर फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव दिलेलं आहे, शिवम शिवांगी पाटील. तुमचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, साताऱ्याचा ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं बघा, रीड द फॉलोइंग पोस्टर अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. ठीक आहे, पहिलं पोस्टर इथं दिलेलं तुम्हाला, डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी त्यांनी इथं काही पॉईंट्स दिलेत. रीड प्रोज अँड पोएट्री लेसन्स पर्पजफुली अँड लाऊडली. एनरिच युअर वॉकेबलरी बाय रीडिंग न्यूजपेपर्स अँड स्टोरी बुक्स. ट्राय टू कन्वर्स इन सिम्पल इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर्स. त्याच्यानंतर बघा असे काय पॉईंट्स दिलेत बघा त्यांनी, रिव्ह्यू युअर स्टडीज रेग्युलरली. आता क्वेश्चन काय दिला बघा, इथं क्वेश्चन आहे बघा, राईट अ लेटर, इन्फॉर्मल लेटरसाठी बघा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड हू इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश. ॲडवाइज हिम हर टू स्टडी वेल. मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर.
ठीक आहे. बघा इन्फॉर्मल लेटर लिहायला एकदम सोपं असतं मित्रांनो, कारण की याचे मार्क्स तुमचे कटत नाहीत. ठीक आहे, कारण की फॉर्मल लेटरमध्ये ॲक्च्युअली तुम्हाला ग्रॅमॅटिकली तुम्हाला परफेक्शन यायलाच पाहिजे. तर इथं तुमचा फॉर्मॅट वगैरे दिलेला आहे, डेट लाईन पंक्च्युएशन कुठं काय द्यायचं ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. याचा एक लेटर रायटिंगवरती एक वेगळा व्हिडिओ घेतो मी. पुढचा प्रश्न बघा. चलो, डायलॉग रायटिंग आहे. जंबल सेंटेन्स दिलेत. इथं पहिलं काय तर आपण सांगतो बघा. पहिलं इथं क्वेश्चन येतो, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट्स. मग त्याचं उत्तर येतं 2 नंबर, हे 4 नंबरचा पर्याय. नंतर तिसरा डायलॉग येतो हा आपला, विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट. मग चौथा हा उत्तर येतो. ठीक आहे, आय सिलेक्टेड अ पंजाबी फोक सॉन्ग. पुढचा प्रश्न बघा, कंप्लीट द डायलॉग. कंप्लीट द डायलॉग बघा, ज्या टेन्समध्ये क्वेश्चन आहे त्याच टेन्समध्ये उत्तर यायला पाहिजे. बघा इथं पहिलं क्वेश्चन काय केला, डू यू लाईक टू वॉच मूवीज. इथं उत्तर यायला पाहिजे यस आय डू, हेच उत्तर यायला पाहिजे इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता यस आय लाईक टू वॉच मूवीज किंवा आय डूसुद्धा योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हणलं, विच इज युअर फेवरेट मूवी. मग काय म्हणायचं, माय फेवरेट मूवी इज दंगल, जी तुमची फेवरेट असेल ती. पुढचा प्रश्न आहे बघा, डायलॉग रायटिंग करायची होती. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. टॉपिक काय दिला होता, द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. ठीक आहे, ह्याच्यावरती तुम्हाला डायलॉग रायटिंग करायची होती. त्याच्यानंतर बघा, स्पीच रायटिंगपेक्षा डायलॉग रायटिंग इझी जाते कधी पण. त्याच्यानंतर बघा हां, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये बघा, तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल एकदम सोपं जातं. व्हर्बल टू नॉन व्हर्बल इथं काय दिलं बघा त्यांनी, इथं व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे बघा, 5 मार्काचंच आहे. तर हे एकदम इझी असतं. टेबल देतात त्याच्यामध्ये भरण्यासाठी. आता इथं टेबल त्यांनी दिलेलंच आहे बघा. टेबल काय आहे पहा, इथं टायटल दिलं, त्याच्यानंतर चंद्रयान 1ची माहिती, त्याचं डेट ऑफ लॉन्चिंग आणि ऑब्जेक्टिव्ज ऑफ मिशन, हे तुम्हाला इथं टाकायचे होते. ते प्रत्येक चंद्रयान 1, 2, 3साठी सेम पॉईंट आहेत. तर इथं बघू आपण, चंद्रयान 1 त्याचं डेट ऑफ लॉन्चिंग आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिशन. बघा इथं काय दिलं, ठीक आहे. चलो, इथं चंद्रयान 1बद्दल माहिती देईल बघा. लॉन्च केव्हा झालं, ऑक्टोबर 22 अँड इन द इयर 2008. आता याचे ऑब्जेक्टिव्स काय होते बघा, इथं दिलं बघा. गोल्स काय आहेत, टू स्टडी द केमिकल, मायनॉलॉजिकल अँड फोटोजिओलॉजिकल मॅपिंग ऑफ द मून. ठीक आहे, अजून एक काय होतं त्याचं, फाइंड आउट द वॉटर ऑन द मून अँड टू परफॉर्म हाय रिझोल्युशन रिमोट सेन्सिंग ऑफ द मून सरफेस. हे त्याचे 3 झाले. त्याच्यानंतर चंद्रयान 2 लॉन्च केव्हा झालं, 22 जुलै 2019. त्याच्यानंतर ह्याचे काय ऑब्जेक्टिव्ज होते, तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज वेअर टू डेमॉन्स्ट्रेट द ॲबिलिटी टू सॉफ्ट लँड, ऑपरेट रोबोटिक रोवर ऑन द लुनार सरफेस. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तिसरं चंद्रयान बघा केव्हा लॉन्च झालं, 14 जुलै 2023. त्याच्यानंतर याचे काय ऑब्जेक्टिव्ज होते बघा, ऑब्जेक्टिव्ज इथं डायरेक्ट त्यांनी दिले बघा. टू लँड सेफली ऑन द सरफेस, टू डेमॉन्स्ट्रेट रोवर ऑपरेशन्स अँड टू परफॉर्म सायंटिफिक एक्सपेरिमेंट ऑन साईट अकॉर्डिंग टू ऑफिशियल वेबसाईट. हे त्याचे ऑब्जेक्टिव्ज होते. ठीक आहे, एकदम सोपं होतं. 5 मार्काचा क्वेश्चन होता हा. इथं आपण टायटलला सुद्धा 1 मार्क होतं. इथं टायटल काय घेऊ शकतो बघा, इथं मिशन्स ऑन मून, असं काय तुम्ही जे योग्य घेतलं असाल ते सुद्धा चालतं. पुढचा प्रश्न बघा, तर इथं न्यूज रिपोर्ट रायटिंग होती बघा. इथं काय दिलं, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. इथं ऑलरेडी त्याने टायटल दिलं आहे, न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. हे तुमचं हेडलाईन आहे. त्याच्यानंतर डेट लाईन वगैरे यायला पाहिजे. डेट लाईन, हेडलाईन, इंट्रोडक्शन आणि त्याच्यानंतर मेन बॉडी, एकदम शॉर्ट पॅरा असायला पाहिजे मेन बॉडीमध्ये. त्याच्यानंतर बघा, हे बघा स्टोरी रायटिंगपेक्षा तुम्हाला जातं एकदम सोपं रिपोर्ट रायटिंग. त्याच्यानंतर बघा, एकदम लास्टचा क्वेश्चन आहे ट्रान्सलेशन. राईट, ट्रान्सलेशनमध्ये काय येतं बघा, आता कोणत्या पण 4 शब्दांचे मराठीमध्ये अर्थ सांगायचे होते. कॉम्पिटिशन स्पर्धा, हे मानवता, हे करेज धैर्य. त्याच्यानंतर प्रेयर म्हणजे काय, प्रार्थना आहे. ग्रेट म्हणजे महान, डस्ट म्हणजे धूळ. त्याच्यानंतर इथं बघा, ट्रान्सलेट फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा 2 वाक्याला इथं आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं होतं. 4 वाक्य दिलेत. रिमूव्ह युअर शूज आउटसाईड द लायब्ररी, ग्रंथालयाच्या बाहेर आपले पादत्राणे काढावे. त्याच्यानंतर डोंट टिअर द पेजेस ऑफ द बुक्स, पुस्तकांची पाने फाडू नये. त्याच्यानंतर कीप सायलेन्स इन द लायब्ररी, ग्रंथालयामध्ये शांतता पाळावी. त्याच्यानंतर रिटर्न द बुक्स विदिन अ वीक, एका आठवड्यामध्ये पुस्तके परत करावीत. हे त्याचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन. त्याच्यानंतर एक प्रोवर्ब आहे, कोणतं पण एक आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं होतं. बघा हे येतं बघा, इट टेक्स 2 क्वारल, म्हणजेच काय, एका हाताने टाळी वाजत नाही. तर मित्रांनो, हे होतं बघा तुमचं एक पॅसेज आणि जे ग्रॅमर होते ते आपण सॉल्व केलेलं आहे. एक रायटिंग स्किलसाठी एक वेगळा व्हिडिओ काढणार आहे लवकरच.